शाळेसाठी सरकारकडून तुम्ही जमीन मिळवली, पण ती तुम्हाला सांभाळता नाही आली. फेल गेलात नवीन सरपंच. मोहितराव, प्रश्न गावातल्या पोरांच्या शिक्षणाचा आहे. या बाबतीत अधोक्षज कधीच फेल होणार नाही. अहो नाहीच होणार फेल. वा 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 वा. नाही नाही, काकानं पुतण्याला सपोर्ट केलाच पाहिजे. नाही 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 नाही, अशी अशी इच्छा शक्ती पाहिजे अधोक्षज महाराज. करा व्यंकट महाराज, ते सरपंच साहेबांना अजून थोडस मोटिवेट करा. अहो त्यांना सांगा सगळं काही नीट होईल, सगळं काही चांगलं होईल. ऑल इज गुड and all is well. पण कसं आहे व्यंकट महाराज, राजकारणात आम्ही मोहितराव बोडके पाटील सिनियर आहे, आणि म्हणूनच तुम्हाला अनुभवानं सांगतो, काय विकासाच्या कामात असला हा आशावाद काही कामाचा नाही हो. अशी ठोस कृती लागते, डायरेक्ट ऍक्शन. याच्या आधी एखाद्या सरपंचाच्या काळात असला अघोरी प्रकार झालाय का? झालाय? नाही. तुम्ही सरपंच झाले आणि प्रॉब्लेम सुरू झाले हो. नाही नाही, आता हा छोटूसा प्रॉब्लेम आहे, पण होईल उद्या मोठा. आणि तुमची शाळा सुरू होण्याच्या आधीच ओ नवीन नवीन सरपंच, अहो डिमोटिवेट नाही करत आहेत आम्ही तुम्हाला. फक्त फॅक्ट सांगतोय. आणि फॅक्ट ही आहे, शाळा खतरे में है सरपंच साहेब. हो ए विठुराया, अरे यांना शक्ती दे. अरे यांना गरज आहे शक्तीची. नाही नाही, मी आता विठुरायाचं दर्शन घेतो आणि तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी ना शक्ती मागतो. हो यावं का? नमस्कार. राम कृष्ण हरी. यावं का? यावं. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. अधोक्षज, आपल्या मार्गामध्ये संकट कितीही डोंगरा एवढी असली ना, तरी विठुराया जर आपला पाठीराखा असेल तर ती सगळी संकट भुईसपाट होतात. काळजी करू नकोस, विठुरायावर विश्वास ठेव. तो या सगळ्यातनं काही ना काहीतरी मार्ग नक्की दाखवेल. राम कृष्ण हरी. उंदीर मेल्यावर पण असा वास आला नाही कधी. किती विचित्र वास आहे हा. पण असा वास या घरात याआधी कधीच नाही आलाय. नारायणी ताई, तुला वास येतोय का ग कसा तरी? नाही नाही, तुला सर्दी झाली असेल, नाक बंद झालं असेल तुझं. अजिबात नाहीये. हे काय फुलांचा वास येतोय मला? मग काय मलाच वास येतोय का? काकी, काकी तुम्हाला असं घाणेरडा वास येतोय का? नाही ग, कसला वास? अगं काकू, हिचा नाकात कसला तरी वास बसलाय.
तुला येत नाहीये मलाही येत नाहीये, हिला बरा येतोय. हा इंदू उगाच चेष्टा करू नको. अगं नाही ताई, मी खरं सांगतेय, मला खरंच वास येतो आणि असं येते. थोड्या वेळ डोकं दुखायला लागल बघ माझं. ये काय चाललंय तुमचं? सकाळपासून नुसत्या कुचाळक्या करताय, जरा काम करा. मोठ्या बाई अहो, घरात घाण वास येतोय. कसला वास? हा मोठ्या बाई, तुम्हाला येत नाहीये का? आता येत असतं तर सांगितलं असतं ना. बघितलं, आईला पण वास येत नाहीये. अगं असल तर सांगेन ना. माझ्या एकटीलाच येतोय का हा वास? माणूस जसा असतो तसा त्याला वास येतो. ती सारखी श्रीकलेवरती जळते म्हणून हिला जळका वास येत असल. तसं नाही अहो मोठ्या बाई. तसंच आहे, नाहीतर आम्हाला पण आला असतं ना वास. सासूबाई, सासूबाई, हळू 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 पायऱ्या आहेत. हळू सासूबाई, सासूबाई, चला चला सासूबाई. काय झालंय काय? अहो ते तिकडं तिकडं. इकडं काय? अहो सासूबाई, अहो आपल्या कपाटातल्या सगळ्या डॉक्युमेंट सगळ्या फायली सगळ्यांना वाळवी लागली, हे सगळे खराब झाले. चला लवकर बघा तुम्ही. काय बोलताय? खरं सांगताय ना? हो हो. बा टाकून तरी काय झालं? हिला तो काहीतरी घाणेरडा वास येतोय. यांना वाळवीनं सगळं खाल्लेलं दिसतंय. काय होतंय आपल्या घरात? मोठ्या बाई, आपण जाऊन बघूयात का? इथं थांबून काय कळणार आहे? गप. मला शहाणपणा शिकवू नकोस. जावई बापू, ती मी आपल्या कार्यालयाची एक फाईल बनवून ठेवली, तेवढी घेऊन ये. अहो त्याला पण वाळवी लागली, ती पण खराब झाली. हा? हो हो. कशी काय? आता तर बनवली. आग लागते वाळवीला बाजूला मध्ये उभी राहतात. बाई ग, आई आई ग. बघू कुठं काय झालं? सासूबाई हे बघा, या या इकडे, हे बघा सगळं खराब करून टाकलंय. समजे कागदपत्र या फायली. हे बघ. बाई काय अवस्था झालीये. पण आता हिशोब कसा लागणार? पण अशी कशी काय वाळवी घरात आली? याआधी तर कधीच आली नव्हती. माहिती, अहो आम्ही विंजे सरकार आहे, आम्हाला सगळ्यांचं सगळं कळतं. पण हे काही कळत नाहीये. आई हे बघ, माझ्या साड्यांचे चिंध चिंध झाल्यात. सकाळी मंदिराच्या हिशोबाची फाईल बनवून दिली, एवढ्यात वाळवीनं खाल्ली सुद्धा. काय झालं? दिसत नाही का तुला? समजा वाळवीनं खाल्लं. देवा, इंद्रायणी ताई, कशी काय वाळवी लागली हो आपल्या घराला? ही काय सर्वज्ञ आहे, तिला माहिती असायला. ए बाई, खरंच तुला काही माहित नाही ना? अगं किती घाण वास येत अशी. सगळ्या गावाला जाईल ना याचा वास. मग काय? मग काय झालं म्हणजे काय? सगळ्यांना जर याचा वास गेला तर कळून जाईल ना. वास तर येणारच, पण फक्त तुला. म्हणजे त्याचा वास सगळ्यांना येत नाही. ही गोळीच अशा रसायनातून बनवलेली आहे, नुसता हाहाकार उडवणार. म्हणजे माझ्याशिवाय ह्याचा वास कोणालाच येणार नाही, हो ना?
ही काळी जादू नाहीये श्रीकला, हे रसायनशास्त्र आहे माझं. आता ते दिग्रस कर, रस्त्यावर येतो. झाडाच्या मुळाशी औषध टाकल्यावर झाड जसं गळून पडतं ना, तसं दिग्रसकरांच्या घराचं वाळवी नाहीये, पण वाळवी सारखा परिणाम दाखवेले. लोक वाळवी शोधतील, पण त्यांना ती मिळणार नाही. तळतळ इस्कोट. माती ही माती तर, अरे देवा, म्हणजे वरचं लाकूड खाल्लंय ही ना. काकू, पण हे कसं शक्य आहे? अग, कालपर्यंत घरात वाळवी नव्हती, पण आज एवढं नुकसान. कोणतं रे? आपलं घर नुसतं उभं दिसतंय, आणि आत ना वाळवीनं पोखरलंय. सगळीकडे तिच साम्राज्य. देवा, आतून समजा वाळवीनं पोखरलेला. मोठ्या बाई, मगापासून मला जो वास येतोय तो या वाळवीचा तर नसेल ना? काय तुझा वास? इथं एवढी वाळवी लागलीये आणि तुला वासाचं पडलंय. आग लागत तुझ्या नाकाला. ही सगळी वाळवीची कागदपत्र बघून डोळे फाटायची वेळ आली आणि तुला आपला वासाचं पडलंय. अगं इंदू, घरात वाळवी असते तेव्हा बुरशीसारखा वास येतो, पण बघ ना, इथे तर कुठलाच वास येत नाहीये. सगळ्या घरात आल्याला वाळवी लागली. वाळवी फार वाईट असते. काय झालंय हे सगळं? सगळं सगळं खराब झालंय. काय करायचं आता आपण? नुसती इथं काय बोलत उभी? जा रॉकेल घेऊन ये. हा, रॉकेल रॉकेल रॉकेलच्या वासानं वाळवी जाते असं ऐकलंय आम्ही. रॉकेल आणा, रॉकेल आणा लवकर. हो का? मी लगेच घेऊन येते. आलेच. वाळवी लागली दिग्रसकरांच्या घराला. आता घर पोखरलं जाणार. इंद्रायणी, ही श्रीकला सगळ्यांचे सगळे हिशोब चुकते करते, ते पण व्याजासहित. सापडलं का रॉकेल? हो, नाही म्हणजे शोधतच होते मी. इंद्रायणी ताई, तुम्हाला माहिती असेल ना रॉकेल कुठे ठेवलंय ते? नाही, मी नवीन आहे ना या घरात, म्हणून कुठे काय ठेवलंय हे अजून जाणून घेते मी. प्लीज देता का मला? अच्छा,
इथे ठेवलं असतं का? लक्षात ठेवे ना मी. थँक्यू. कशी लागली असेल ना हो वाळवी या वाड्याला? वाळवी फार वाईट असते हा ताई. बघू आता ह्या रॉकेलने काही फायदा होतोय का नाही होते. देवा. श्रीकला, हे तूच केलंस ना? ह्या वर्षी खूप पाऊस पडला, तो सुद्धा माझ्याचमुळे पडला असेल, हो ना? काय इंद्रायणी ताई, तुम्ही का सतत संशय घेता माझ्यावर? नाही म्हणजे काहीही घडलं तरी त्याचं बिल माझ्याच नावावर फाडायचं अशी शपथ घेतली आहे का तुम्ही? हे बघ, आता वाळवी मी काय माझ्या खिशात घेऊन फिरते का किंवा माझ्या पर्स मध्ये? ते माहित नाही मला, पण घरभर जो घाणेरडा वास पसरलाय ना, तो कुणामुळे ते माहिती मला. गुप्त शक्ती आहे. जो या शक्तींशी सामना करू शकतो त्यालाच हवा असेल. म्हणजे तुम्हाला वास येतोय? म्हणजे तुला पण हा वास येतो? काय विचारते मी? श्रीकला, अगं आणतेस ना रॉकेल? हो म्हणच आणते. हा हो येतोय. अँड फॉर युअर व्हेरी काइंड इन्फॉर्मेशन इंद्रायणी ताई, हे सगळं काही मीच केलेलं आहे. बोला काय करणार आता तुम्ही? दिग्रसकरांचा वाडा ना पूर्णपणे पोखरून निघतोय आता. राखणदार आहात ना या घराच्या तुम्ही? अहो मग करा ना काहीतरी. नाही मला पण आता बघायचंच की आता तुम्ही काय करता. ऑल द व्हेरी बेस्ट इंद्रायणी ताई. शकू, व्यंकट भाऊजी, ये पा, त्या अख्ख्या घरादाराला वाळवी लागली. हा ना, तुम्ही तिथं शेताला गेला, तोपर्यंत इथं वाळवी लागलेली होती. माती पण पडतीये. शकुंतला अचानक अशी सगळ्या घराला वाळवी कशी काय लागू शकते? पा, जे काय झालं ना ते तुमच्या डोळ्याच्या समोर आहे, बघून घ्या. केव्हा काय झालंय हे समजा. आता काय करायचं? कुणाची नजर बिजर लागली की काय कोणाच ठाऊ. अय्या असं का बोलतेस? मग काय करू? नाचू? विठुराया, अरे काय चाललंय या घरामध्ये? यापूर्वी या वाड्यामध्ये जे कधी घडलं नाही तेच सगळं घडायला लागलंय. आधी काय चोरी झाली, आता काही वाळवी.
नाही काहीतरी करायलाच पाहिजे. मी पेस्ट कंट्रोल वाल्यांना घेऊन येतो. हा हा मी पण माझ्या खोलीमध्ये काय झालंय ते बघून येते. देवा तिथं काही व्हायला नको. शकू, या इथल्या सगळ्या कागदांना आणि सगळ्या कागदाला वाळवी लागली. बाबांची पोथी आपल्या खोलीमध्ये, त्याला वाळवी नसेल ना लागली. विठुराया, हा अनर्थ होऊ देऊ नकोस बाप. मी बघून येतो पोथी. मी आले. राखणदार इंद्रायणी, त्या दिवशी ह्याच पोथीसाठी हात उचललास ना तू माझ्यावर? घे, तुझ्या व्यंको महाराजांची सगळ्यात मोठी संपत्ती मी हात न लावता संपवून टाकली.